हॅलो फ्रेंड्स, तर बघितलं आमच्या चिऊचे नखरे. तर ती बनवणार होती आज पिझ्झा. तर खरं तर पिझ्झा मीच बनवायला घेतलेला होता, पण ती आली आणि मला म्हणाली, मम्मी मी तुला मदत करू का? तर मी म्हटलं बघूया आता ही मला कशी मदत करते ते. तर म्हटलं ठीक आहे, कर मदत. तर मला म्हणाली की मी तुला भाजी कट करून देऊ का? तर मी म्हटलं ठीक आहे चालेल. तर भाजी कट करू का असं विचारून तिने अख्खा पिझ्झा स्वतःच बनवून घेतला. तर बघितलं काय स्टाईलमध्ये ती पिझ्झा बनवत होती. तर तिला ना खरं तर हे असे चटपटीत पदार्थ मी बनवायला घेतले की ती पुढे 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 करत राहते आणि माझ्यापेक्षा जास्त तिलाच माहिती आहे बरं का की काय करायचं आणि कसं करायचं ते. तर मी जर करायला लागली ना मला म्हणते मम्मी हे असं नको करू, हे असं कर. मग मी ठीक आहे तिचंच ऐकत असते आणि तिच्या म्हणण्यानुसार की आता असं झालं ना, लहान मुलांना जास्त कळायला लागले आणि मोठ्या माणसांना कमी. तर पाहिलं बघता बघता तिने अर्धा पिझ्झा तयार करून घेतला. तर चीजसुद्धा चांगलं घसाघस खिसत होती. तर बघितलं तिचे चेहऱ्याचे हावभाव आणि तिला इतकी मजा येत होती पिझ्झा बनवताना. तर बघितलं काय छान दिसतंय का नाही, डेलिशियस एकदम. तर पाहिलं तिने पूर्ण पिझ्झा स्वतःच तयार केला आणि फक्त तव्यावरती तो पिझ्झा उचलून मी फक्त माझ्या हाताने ठेवला. तर माझी चिऊ बघितलं इतकी खुश होती पिझ्झा बनवायचा म्हटल्याच्या नंतर. पिझ्झा हा हल्लीच्या मुलांचा आवडता पदार्थ झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि बारीक गॅसवरती हा पिझ्झा मी ठेवला 5 ते 6 मिनटं. तर झाकण लावून ठेवायचा, अगोदर तवा चांगला तापून द्यायचा, त्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि मग तो पिझ्झा त्यावर ठेवायचा. तर आमचा पिझ्झा एकदम तयार झालेला होता. पाहून तर अगदी तोंडाला पाणी सुटलं. त्यानंतर चिऊला लिंबू पाणीसुद्धा प्यायला खूप आवडतं, त्यामुळे ती स्वतःच बनवून घेते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.